पंतप्रधान मोदी म्हणाले, परिस्थिती आणखीन गंभीर होणार, भारतावरती मोठं संकट येणार, गरिबी येणार. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील मोदींचं कौतुक केलं, पण राहुल गांधींनी मात्र यांचा पूर्ण भांडाफोड केलाय. जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना विचारलं गेलं, राहुल गांधी म्हणतायत देशावरती संकट हे भाजप सरकारमुळेच आलंय, केंद्र सरकारच्या अपयशामुळे आलंय. त्यावरती मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात राहुल गांधींना काहीच समजत नाही, त्यांना देशाचं घेणं देणंच राहिलं नाही. पण यावरती राहुल गांधींनी केंद्र सरकारचं असं सत्य मांडले जे सर्वसामान्य जनतेला माहितीच नाही. त्यानंतर मात्र मुख्यमंत्री फडणवीसांचे शब्दच बंद झाले. नेमकं काय घडलंय, राहुल गांधींनी असे कोणते खुलासे केलेत, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पहा, कारण की यामधील एक एक मुद्दे प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. भारतामधील रुपया आज इतिहासामधील सर्वात मोठ्या संकटातून जात आहे. एकेकाळी जगासमोर उभा राहणारा एक रुपया आज डॉलर समोर आपले गुडघे टेकतोय. आता इथे बऱ्याचशा लोकांना असंही वाटेल डॉलर आणि रुपयाचं त्याच्याशी आपलं काय घेणं देणं, पण खरा खेळ तर इथंच आहे. त्यामुळेच आपल्या देशामध्ये महागाई वाढत चालली. पण याच्या पाठीमागचं सत्यही वेगळे जे राहुल गांधींनी सांगितलंय, त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. आत्ता मे महिन्यामध्ये डॉलर 96 रुपयावरती पोहोचलाय. हा आकडा फक्त नंबर नाहीये, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आत सुरू झालेला मोठा भूकंप आहे. सर्वात मोठा प्रश्न आज देशासमोर उभा राहतोय, अखेर हे सरकार देशाला कुठे घेऊन चाललंय. 2014 मध्ये जेव्हा भाजपची सत्ता आली होती, जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते, तेव्हा ते म्हणाले होते अच्छे दिन आएंगे, आपला भारत जगातील एक नंबरचा देश बनेल, भारत विश्वगुरू बनेल, अच्छे दिन लवकरच येतील. आणि आता 2026 मध्ये म्हणतायत बुरे दिन आएंगे, आणखीन जास्त परिस्थिती बिकट होणार. पण या सर्व घटनेपाठीमागचं कारण राहुल गांधींनी सांगितलंय. कदाचित आपल्यामधील बऱ्याचशा लोकांना आठवतही नसेल, 2014 मध्ये डॉलरची किंमत फक्त 60 रुपये होती. आता आपल्यातील बरेचसे लोक बोलतील महागाई वाढली मग डॉलर वाढणारच. नाही, 2004 पासून 2014 पर्यंत डॉलरची किंमत फक्त 5 वाढली, 5 ते 7. त्यावेळेस 50 ते 46 रुपये डॉलर होता आणि 2014 पर्यंत ती किंमत फार तर फार 60 ते 55 झाली. पण 2000च्या नंतर 2026 पर्यंत डॉलरची किंमत एवढ्या झपाट्याने वाढली ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, राहुल गांधी काय म्हणतात, डॉलरचा आणि आपला भारतीय रुपयाचा काय संबंध आहे. आज केंद्र सरकारने सामान्य माणसासमोर अशी परिस्थिती निर्माण केली आहे की तो पेट्रोल भरायलाही घाबरतोय, घर चालवायला घाबरतोय, EMI भरायला घाबरतोय. त्याचवेळी सरकार सांगतंय सोनं खरेदी कमी करा, पेट्रोलचा वापर कमी करा, खर्च कमी करा, तेल कमी वापरा. जनता विचारतीये ही परिस्थिती आलीच कशी. इथे राहुल गांधींनी सांगितलं ही परिस्थिती नेमकं निर्माण कशी झाली. ते म्हणतात मोदी सरकारने भारताची अर्थव्यवस्था काही उद्योगपतींच्या हातामध्ये दिली आहे. रोजगार निर्माण करण्याऐवजी फक्त इव्हेंटबाजी केली जाते. मेक इन इंडियाच्या घोषणा केल्या जातात पण उत्पादन वाढलं नाही. स्टार्टअप इंडियाच्या भल्या मोठ्या जाहिराती झाल्या पण लघु उद्योग मात्र सुरू झाले नाहीत. जे सुरू झाले तेही बंद झाले. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना खोट्या स्वप्नांमध्ये अडकवलंय. आता राहुल गांधींनी इथे सांगितलं रुपया नेमकं घसरला कसं काय, डॉलर वाढला तरी कसं काय. त्याचं पहिलं कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती. भारत हा जगातील 3रा क्रमांकाचा असा देश आहे जो दुसऱ्या देशामधून कच्चं तेल आयात करतो, तेही जवळपास 90%. आणि हा सर्व आर्थिक व्यवहार डॉलरमध्ये होतो. म्हणजे तेल महाग झालं की भारताला जास्त डॉलर द्यावा लागतात. त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपयाची किंमत घसरते. अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू होण्याअगोदर एक बॅरल तेलाची किंमत $65 होती, पण युद्धानंतर तीच किंमत $110 पार गेली. आज भारताला तेवढ्याच प्रमाणामध्ये तेल विकत घ्यायला दुप्पट पैसा खर्च करावा लागतोय. याचं आणखीन एक कारण राहुल गांधींनी सांगितलंय, भारत हा अमेरिका ज्याप्रमाणे सांगते त्याचप्रमाणे ऐकत आहे. अमेरिकेने सांगितलं की या देशातून तेल विकत घेऊ नका, केंद्र सरकारही तसंच करतंय. राहुल गांधी म्हणतात कारण की अमेरिकेकडे एप्स्टीन फाईल आहेत आणि जर केंद्र सरकारने अमेरिकेचं ऐकलं नाही तर त्या एप्स्टीन फाईल बाहेर येतील. त्यामुळं केंद्र सरकार अगोदरच घाबरलेलं आहे. पुढं ते म्हणतायत युद्धाच्या अगोदर भारताची अर्थव्यवस्था इतकी मजबूत होती, मग युद्ध सुरू होण्या अगोदरच रुपया का घसरत होता. विदेशामधील गुंतवणूकदार भारतामधून पैसे का काढत होते. शेअर बाजारामधून देखील परदेशी गुंतवणूकदारांनी लाखो कोटी रुपये काढून घेतलेत.
कारण की त्या गुंतवणूकदारांना भारताचं भविष्यच दिसेना. आज संपूर्ण जगामध्ये AI तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, वेगवेगळी टेक्नॉलॉजी यामध्ये मोठी क्रांती होत आहे. अमेरिका, तैवान, जपान, चीन यासारखे देश वेगाने पुढे जात आहे. पण भारतात अजूनही रोजगाराच्या नावाखाली फक्त घोषणा सुरू आहेत. भारत कुठे 3ऱ्या-4थ्या क्रमांकाला होता, आता थेट 6व्या क्रमांकावरती आलाय. आणि इकडे केंद्र सरकार लोकांना सांगतंय भारत हा विश्वगुरू बनेल. राहुल गांधी पुढे सांगतायत बेरोजगारी आणि उत्पादन क्षमता भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यांच्यासाठी नोकऱ्या नाहीत. मेक इन इंडियाच्या घोषणा झाल्या, पण चीनमधील मोठ्या कंपन्या भारतात उभ्या राहून दिल्या नाहीत. राहुल गांधींनी याच दरम्यान नोटबंदीचाही मुद्दा दाखवला. आता चित्रपटामध्ये जो मुद्दा दाखवला तो पूर्णपणे खरा आहे की नाही माहिती नाही. पण इथे राहुल गांधींनी सांगितलं, नोटबंदीमुळे अनेक लोकांचे उद्योगधंदे बंद झाले, अनेकांचा रोजगार गेला, अनेकांचा व्यवसाय बंद झाला. त्याचा परिणाम आजही भारत भोगत आहे. सांगितलं गेलं नोटबंदी काळा पैसा थांबवण्याचा मार्ग आहे, पण खरं तर छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्यासाठी घेतलेला हा निर्णय होता, असं राहुल गांधी म्हणाले. आज जर भारताला कोणी वाचवत असेल तर ते म्हणजे RBI बँक. राहुल गांधी म्हणतात, गेल्या काही महिन्यामध्ये रुपया वाचवण्यासाठी RBI बँकने अब्जावधी डॉलर्स खर्च केलेत. RBI बँक रुपयाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते. म्हणून तर मोदी म्हणतात परिस्थिती आणखीन जास्त बिकट होणार आहे. राहुल गांधींनी हे देखील मान्य केलं, 2022 आणि 23 मध्ये रुपया स्थिर होता आणि डॉलरच्या तुलनेमध्ये मजबूत होता. पण त्यांनी काही मोजक्या लोकांना देश चालवायला दिलाय, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर उद्योगपतीच्या नादी न लागता भारताच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिलं असतं तर आज भारताची परिस्थिती मजबूत असती. मोठ्या मोठ्या उद्योगपतींना वाचवण्यासाठी अमेरिकेसारख्या देशाचं ऐकावं लागतं, कारण फक्त एप्स्टीन फाईल. राहुल गांधी सांगतात आज डॉलर 96 रुपयेवरती आहे, काही दिवसात 100चा आकडा पार करू शकतो. आणि जर का असं घडलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतावरती संकट येईल. पेट्रोल, डिझेल सर्व काही महाग होईल, अनेक लोक बेरोजगार देखील होतील. पण RBI बँक रुपयाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून डॉलर 100च्या वरती जाऊ नये. आता रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये सतत घसरत आहे, अजूनही तीच भीती आहे. खरंच डॉलर 100च्या वरती जाईल का? भारतामधील ज्या ज्या विदेशांनी गुंतवणूक केली ती जर गुंतवणूक त्यांनी काढून घेतली तर काय परिणाम होतील? स्वतः भारताचे पंतप्रधान 2014 मध्ये म्हणाले होते अच्छे दिन आएंगे, भारत विश्वगुरू बनेल. आणि आता 2026 मध्ये म्हणतात बुरे दिन आएंगे, आणखीन परिस्थिती बिकट होणार. आणि यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या पंतप्रधानाचं कौतुक करतायत. ते म्हणतायत पंतप्रधान देशाला वाचवतायत. राहुल गांधींनी जे काय सांगितलं त्या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.